जो सुरुवातीला बॅनर बघितला मित्रांनो, तशा प्रकारचा बॅनर जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनची गरज आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इंडिया फाउंड कन्व्हर्टरची या दोन ॲप्लिकेशनची तुम्हाला या ठिकाणी गरज पडणार आहे. सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, ती डॉटवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ओपन PLB फाईलवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ओपन PLB फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मटेरियलमध्ये एक मी PLB फाईल दिली असेल. अशा प्रकारची ती PLB फाईल असेल तुम्ही बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारे एकदम HD म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. आपलं टेक्स्ट वगैरे, आपली इमेज वगैरे, खालची टेक्स्ट सुद्धा तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. एकदम असं झूम वगैरे करून एकदम प्रॉपरलीरित्या आपली अशा प्रकारे PNG तुम्हाला दिली असेल मी PLB फाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी सिम्पली मित्रांनो काही सुद्धा करायचं नाही. या ठिकाणी तुम्हाला फक्त नॉर्मली फक्त एक चेंजेस करायचं, ते म्हणजे तुमचा फोटो असेल तो आणि तुमचं या ठिकाणी नाव फक्त तुम्हाला चेंज करायचं आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मित्रांनो कशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी एडिट करू शकता. तर तुम्ही या ठिकाणी सर्वप्रथम काय करायचं आहे, अशा प्रकारे तुम्ही बॅक यायचं मित्रांनो. बॅक यायचं तुम्हाला या ठिकाणी इंडिया फाउंड कन्व्हर्टरची ॲप हे असेल हे तुम्हाला यूज करायचं आहे या ठिकाणी आणि हे ॲप तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती इझिली भेटून जाईल मित्रांनो. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फक्त काय करायचं मित्रांनो, आपल्या युनिक कोडवरचा जो असेल श्रीलिपी याच्यावरती क्लिक करायचं आहे, मराठी हिंदी याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिम्पली मित्रांनो जे तुमचं काही नाव असेल ते नाव या ठिकाणी अशा प्रकारे फक्त तुम्हाला हे करायचं आहे, टाईप करून घ्यायचं. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, युनिक कोड टू श्रीलिपीवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे एक तुम्हाला या ठिकाणी ॲड शो होऊन जाईल मित्रांनो. ॲड शो झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲड आपली या ठिकाणी रिमूव्ह करायची कुंडली चिन्हावरती. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपली ॲड या ठिकाणी सिम्पली गेलेली आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॉपीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे बॅक घेऊन पुन्हा आपल्या पिक्सेल लॅबमध्ये यायचं आहे. पुन्हा आपल्या या ठिकाणी तुम्हाला 3 डॉटच्या खाली अशा प्रकारे बाणाचा आयकॉन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता खालून 4 नंबरचा टेक्स्ट असेल म्हणजे 3 नंबरचा टेक्स्ट असेल त्याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी आपलं जे काही नाव असेल तर तुम्ही या ठिकाणी नाव अशा प्रकारे फक्त क्रिएट करायचं. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता त्याचं कॉपी केलेलं नाव जे असेल तुम्ही या ठिकाणी पेस्ट करतो. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं नाव या ठिकाणी आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही एडिट करू शकता नाव. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर फोटो यूज करायचा असेल एखादा तर या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. फ्रॉम गॅलरीवरती जायचं. फ्रॉम गॅलरीवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही तुमची गॅलरी शो होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो अशा प्रकारे ॲड करायचा आहे. 3.4च्या याच्यावरती सिलेक्ट करून अशा प्रकारे फोटोला क्रॉप करून घ्यायचं आहे आणि तो फोटो अशा प्रकारे प्रॉपरलीरित्या तुम्ही अशा प्रकारे कुठे पण अशा प्रकारे ॲड करू शकता. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर ही जर आपल्या या ठिकाणी क्रिएट झालेला आहे तर तुम्हाला तुमचा लोगो या ठिकाणी ॲड करायचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे, या बाणाच्या आयकॉनवरती क्लिक करून आपला लोगो अशा प्रकारे ॲड करायचा आणि तुम्ही तुमचा लोगो या ठिकाणी ॲड करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी त्याला सेव्ह करण्यासाठी वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी कस्टमवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी अल्ट्रावरती क्लिक करायचं आहे. तर ही जी काही इमेज असेल ती आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. तर मग भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.